नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन। याचा अर्थ फर्स्ट आपण बघून घ्या, व्हेन टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऍट द सेम टाइम दे आर कॉल्ड सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन। म्हणजे काय, जेव्हा दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सोबत असतात त्यांना सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणतात। सपोज आपल्याकडे फर्स्ट आहे x + 7y = 10 आणि दुसरा आहे 3x - 2y = 7। हे जेव्हा दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सोबत असतात यालाच आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणतो। आता सोबत असल्यावर काय करतो आपण, याचे x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करतो। हे फाइंड करण्यासाठी डिफरंट मेथड आहे। सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व करायच्या आपल्याकडे तीन मेथड आहे। फर्स्ट आहे इलिमिनेशन मेथड, सेकंड आहे ग्राफिकल मेथड आणि थर्ड आहे आपली क्रॅमर्स रूल्स किंवा डिटर्मिनंट मेथड याला आपण म्हणतो। आणि या तीन पद्धतीने आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व करतो। फर्स्ट मेथड आहे आपली इलिमिनेशन मेथड। इलिमिनेशन मेथड आहे आपली, त्यामध्ये इलिमिनेशन मेथड मध्ये काय होतं, एक व्हेरिएबल आहे त्याला आपण इलिमिनेट करतो, इलिमिनेट किंवा डिलीट करतो। म्हणजे एक व्हेरिएबल आहे आपल्याकडे सपोज x आणि y, यापैकी एक व्हेरिएबल डिलीट करतो आणि दुसरा व्हेरिएबल फाइंड करतो। मग तो आलेला व्हेरिएबल काय करतो आपण इक्वेशन मध्ये टाकतो आणि आपल्याला सेकंड व्हेरिएबल फाइंड होऊन जातं। आता इलिमिनेशन मेथड मध्ये सॉल्व करायच्या हे काही स्टेप्स आहे। आता या स्टेप्स कशासाठी हे लक्षात ठेवा। जर कधी एखादं कॉम्प्लेक्स एक्झाम्पल आला आणि तुम्हाला कोणतं एखादं एक्झाम्पल जमत नसलं तर त्या स्टेप जर लक्षात असल्या तर तुम्ही ते सॉल्व करू शकता आणि ऍडिशनली जर आन्सर जरी चुकीचं आलं तरी तुम्हाला स्टेपला मार्क्स मिळून जाईल। सो स्टेप लक्षात ठेवा। फर्स्ट स्टेप आहे राईट इक्वेशन इन प्रॉपर वे, सेकंड आहे मॅच कोएफिशियंट आणि थर्ड आहे ऍड किंवा सबट्रॅक्ट, नंतर आहे सॉल्व वन व्हेरिएबल आणि फाइंड द अदर व्हेरिएबल। आता हे सिंपल लक्षात ठेवायचं कसं, वी मेक आन्सर सुपर सिंपल, म्हणजे वी मेक आन्सर सुपर सिंपल सगळ्याचा फर्स्ट लेटर आहे असं। आता फर्स्ट एखादं आपल्याकडे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहे, हे बघा कोणतं आहे, x + 7y = 10, x + 7y = 10। हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, हे फर्स्ट। आणि दुसरं आहे आपल्याकडे 3x - 2y = 7। आता याला प्रॉपर वेने आपण लिहून घेतलं म्हणजे काय, फर्स्ट स्टेप काय आपली अरेंज इन प्रॉपर वे, याला इक्वेशन 1 द्या, याला इक्वेशन 2 द्या आणि x खाली x, y खाली y आणि कॉन्स्टंट खाली कॉन्स्टंट, ही झाली फर्स्ट स्टेप अरेंज इन प्रॉपर वे। सेकंड स्टेप काय आहे, कोएफिशियंट म्हणजे x किंवा y चे कोएफिशियंट बघा, सेम असेल तर डायरेक्ट थर्ड स्टेप कडे जा, सेम नसेल तर सेम करून घ्या। आता सेम कसे होणार बघा, फर्स्ट इक्वेशनला ह्या इक्वेशनला आपण जर 3 ने मल्टिप्लाय केलं पूर्ण तर हे कोएफिशियंट सेम होतात बघा। आता 3x + 7 × 21 = 21y = 10 × 3 = 30 आणि याला आपण इक्वेशन 3 नाव देऊ। ही स्टेप 3 आपली काय, स्टेप 2 आहे की इक्वेशन जे कोएफिशियंट आहे ते सेम आहे की नाही ते बघा आणि सेम करून घ्या। नंतर काय आहे थर्ड स्टेप, ऍड किंवा सबट्रॅक्ट। आता हे जे सेम झालेले कोएफिशियंट आहे बघा 3x हे जे कोएफिशियंट सेम आहे त्याची साइन बघा, त्याची साइन जर प्लस म्हणजे सेम साइन असेल तर त्याला मायनस करायचं, सबट्रॅक्ट करायचं। आणि जर डिफरंट साइन असेल सपोज मायनस प्लस किंवा प्लस मायनस असेल तर त्याला ऍडिशन करायचं। आता इथं साइन काय आहे, दोन्हीकडे प्लस आहे म्हणून काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं। आणि यामध्ये आपल्याला काय होणार, एक व्हेरिएबल भेटणार कोणता पण, सपोज आता एक x कटणार आहे तर y भेटणार, मग ते y काय करायचं आपल्याला, y किती भेटणार ते माहित नाही, आपण सॉल्व केल्यावर कळेल y भेटणार। नंतर ते y जी भेटणार आपल्याला तो y आपण त्या इक्वेशन दोन्ही पैकी कोणतं पण इक्वेशन घ्या, इक्वेशन 1 इक्वेशन 2, सपोज इक्वेशन 1 मध्ये टाकला तर x ची व्हॅल्यू भेटणार। सिंपल इक्वेशन चूज करायचं। ह्या अशा स्टेप आहे बघा, 1 2 3 4 5 स्टेप आहे सिंपल इलिमिनेशन मेथडच्या। आता या स्टेप आहे एवढ्या लक्षात ठेवा, आपण ते त्याच्या स्टेपच्या आधारित जे पुढचे एक्झाम्पल आहे एक्सरसाइजचे ते प्रॅक्टिस सेटचे ते सगळे सॉल्व करणार आहोत या स्टेपचा उपयोग करून।
स्टेप याच्यासाठी लक्षात ठेवायच्या, जर का एखादं हार्ड एक्झाम्पल आलं किंवा तुम्हाला कॉम्प्लेक्स एक्झाम्पल आलं आणि तुम्हाला कळलंच नाही, तर या स्टेप जरी लक्षात असल्या काय काय करायचं तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. आणि एखाद्या वेळेस बाय चान्स जरी आन्सर जरी चुकीचा आला तर तुम्हाला स्टेपला मार्क्स मिळून जातील. ओके, धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत, प्रॉब्लेम सेट, त्यामधले सगळे एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप येणार. धन्यवाद.